दीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या युट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत की जो आपण SIRचं काम करत आहोत, मॅपिंगचं काम करत आहोत, ते मॅपिंगचं काम करताना जर आपल्याकडे 2002 आणि 2024 ची हस्तलिखित यादी जर असेल, तर त्या यादीचा वापर करून अतिशय जलद गतीने आपण मॅपिंग कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो. आपलं BLO ॲप ओपन केल्यानंतर सगळ्यात शेवटच्या टॅबवरती आपल्याला यायचंय मॅपिंग ऑफ इलेक्टोर विथ प्रिव्हियस SIR. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या दोन टॅब दिसत आहेत त्यातली पहिली टॅब जी आहे मॅप इलेक्टोर विथ प्रिव्हियस SIR, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे नवीन अपडेटमध्ये आता अनमॅप इलेक्टोर्स आणि मॅप इलेक्टोर्स या दोन टॅब आपल्याला अवेलेबल होत आहेत. आता आपल्याला अनमॅप इलेक्टोर्स मध्ये काम करायचं आहे, तर आपल्याकडे ती यादी असेल या पद्धतीने. त्या यादीत आपल्याला सगळ्यात शेवटचे जे आपण एपिक नंबर लिहिलेले आहेत त्या एपिक नंबरवरती आपल्याला जायचं आहे आणि याच्यातले सगळ्यात शेवटचे जे 4 अंक आहेत ते आपल्याला इथे टाईप करायचे आहेत. ते टाईप केल्यानंतर आपल्याला इथे संबंधित जो मतदार आहे तो येणार आहे. जर 4 अंक टाकून जर 1 पेक्षा जास्त येत असतील तर मग आपण 5 अंक टाकून हे सहज पद्धतीने तो मतदार शोधू शकतो. म्हणजे इथे पूर्ण एपिक टाकायची आपल्याला आवश्यकता नाही. त्यानंतर मॅप इलेक्टोर या निळ्या टॅबवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या यादीवरती यायचं आहे. इथे यादीवर आल्यानंतर आपल्याला हे जे सुरुवातीचे जे 3 नंबर्स आहेत हे आपल्याला तिथे टाकायचे आहेत. आपला त्यावेळेसचा विधानसभा मतदारसंघ तर तो नंबर टाकायचा आहे. नंतर पार्क नंबर टाकायचा आहे आणि सिरियल नंबर तिथे टाकायचा आहे. हे 3 नंबर एकाखाली एक आपण टाकले की तो उमेदवार आपला सर्च होणार आहे. डिफॉल्ट इथे महाराष्ट्र आलेलाच आहे, त्यामुळे फक्त आपल्याला हे लास्ट SIR AC नंबर तो टाकायचा आहे. त्यानंतर लास्ट SIR पार्क नंबर आणि त्याचा सिरियल नंबर. त्यानंतर सर्च डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वर जे आहे ते इंग्रजीमध्ये नाव दिसेल चालू मतदार यादीतलं आणि 2002चं नाव जे आहे ते मराठीमध्ये इथे दिसणार आहे. हे जर नाव सारखं आपल्याला वाटलं तर फक्त येस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. येस वरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो येईल आणि इथे आपल्याला ओके करायचं आहे. पद्धतीने आपण अगदी आपल्याकडे जर यादी असेल तर सहज सोप्या पद्धतीने हे मतदार जे आहेत ते मॅप करू शकतो. जर आपल्याकडे मतदार यादी जर लिखित नसेल तर आपण 2002 ची मतदार यादी डाउनलोड करून ती यादी सर्चेबल कशी करायची ते पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये. तर या युट्यूबच्या शॉर्टमध्ये एवढंच. तर भेटूयात पुन्हा नव्या माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.